Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. नाशिकमधील बैठकीत कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा ठरल्या। 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार। नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। अजितदादांची साथ सोडत 7 आमदारांचा सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत प्रवेश। नागालँडमधील आमदार अस्वस्थ होते। कायद्याची माहिती घेऊन कारवाईबद्दल निर्णय घेणार। अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यातील साखर संकुलाच्या बैठकीत अजित पवार आणि जयंत पाटील शरद पवारांच्या बाजूला। बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची अनौपचारिक चर्चा। राऊतांनी सामनातून शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्याचं रहस्य उलगडलं। शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली, राऊतांचा दावा। गुवाहाटीवरून आणलेली शिंग आम्ही जपून ठेवली आहेत। वेळ आली की कुणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू। संजय शिरसाटांचा राऊतांना खोचकटोला। ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो। ढेकळांचे पंचनामे करणार का या विधानानंतर कोकाटेंकडून स्पष्ट। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार कोकाटेंची माहिती। गोष्टी मनात ठेवा, काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर महागात पडतं। अजित पवारांचा कोकाटेंना सल्ला। भाजपनं आता वन नेशन वन हजबंड सुरू केलंय का? घरोघरी जाऊन सिंदूर वाटतायत। संजय राऊतांचा भाजपवर जोरदार निशाणा। वैष्णवी मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणची चौकशी। मृत्यू प्रकरणात चव्हाणचा सहभाग होता किंवा नाही तपास सुरू। निलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणेची समोरासमोर चौकशी करणार। पुण्यात एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना मद्यधुंद टॅक्सी चालकानं उडवलं। अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना आजच्या परीक्षेत सवलत देण्याची रासनेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कोल्हापूरच्या विशाळगडावरील 14 अतिक्रमणं 7 तासात हटवली। पुन्हा अतिक्रमण न होण्यासाठी मलबा तात्काळ गडाखाली आणला। देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3000वर। 24 तासात 4 जणांचा मृत्यू। केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना रुग्ण। 10 जूनपर्यंत पावसात घट। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन। बीडच्या आष्टीत पावसामुळे टोमॅटोचं नुकसान। 1 एकर शेतातील टोमॅटोचा चिखल। सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाईच्या झळा। 16 गावांमध्ये 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा। सीएनजीच्या किमतीत आजपासून वाढ। मुंबई, ठाणे आणि एमएमआर भागात सीएनजी 80 रुपये प्रति किलो मिळणार। 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार येणार। अमित शहांकडून विश्वास व्यक्त। तर ममता बॅनर्जींनी बंगालला घुसखोरांचा अड्डा बनवला, शहांची टीका। मणिपूरमध्ये अतिमुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। इम्फाळ शहरात पूर आल्यानं 3800 नागरिकांचं स्थलांतर। सैन्य दलाकडून पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू। गुवाहाटी ते इम्फाळ पावसाचं थैमान। पूर आणि भूस्खलनात 28 जणांचा मृत्यू। 28 जिल्ह्यातील 23 लाख नागरिकांना पुराचा फटका। नायजेरियातील मोकवा शहराजवळ धरण फुटल्यानं पूर। आतापर्यंत 117 जणांचा मृत्यू। 1,500 लोकांना पुराचा फटका। घरं पुरात वाहून गेली। अनेक नागरिक बेपत्ता। श्रीनगर लेह महामार्गावरील झोजिला खिंडीजवळ हिमस्खलन। कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही। प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर। Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.